विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी एसपी कडून पक्षांतर्गत सर्वे केला जात असल्याची माहिती आहे। इच्छुक उमेदवारांबाबत चाचपणी केली जाणार असल्याचं कळत आहे। एका खासगी संस्थेला सर्वेचं काम दिल्याची माहिती आहे, तर सर्वेनंतरच उमेदवारीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं कळत आहे। निवडून येण्याची क्षमतेनुसार उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। एकीकडे विधानसभेच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये पक्ष प्रवेशांची जी धूमधडाका आपल्याला पाहायला मिळतो। वेगवेगळे नेते हे पक्ष प्रवेश करत असल्याचं दिसतंय, तर काही सत्ताधारी पक्षातील नेते सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असतानाच आता विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पक्षांतर्गत सर्वे केला जात असल्याची माहिती समोर येते। तर जी स्ट्रॅटेजी शरद पवारांनी वापरलेली होती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच्यामध्ये यश आल्याचं पाहायला मिळालं होतं, कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट 80% आलेला आहे। 10 पैकी 8 खासदार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निवडून आले होते। त्यामुळे आता तशाच पद्धतीची एक चाचपणी आणि स्ट्रॅटेजी शरद पवार विधानसभेला सुद्धा वापरणार असं दिसतंय। पक्षांतर्गत सर्वे करून जो उमेदवार निवडून येण्याची क्षमता असेल ज्या उमेदवारामध्ये, त्यालाच उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिलेली आहे। तर एका खासगी संस्थेला सर्वेचं काम दिल्याची माहिती ही समोर येते। त्यामुळे आता या सर्वेतून जे उमेदवार इच्छुक आहेत त्यापैकी कोणाचा कशा पद्धतीने अहवाल दिला जातो आणि कोणाला उमेदवारी दिली जाते, कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतो याकडे लक्ष असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।